हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. अँसर रायटिंगवरती, विशेष करून मराठी अँसर रायटिंगवरती हे तिसरं लेक्चर आहे आपलं. पहिले 2 लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते बघून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. तर आजच्या लेक्चरचा आणखी जास्त प्रोडक्टिव्ह पद्धतीनं तुम्हाला यूज करता येईल, चांगल्या पद्धतीनं समजून घेता येईल. हे अँसर रायटिंगचं आपलं तिसरं लेक्चर आहे आणि याच्यामध्ये आपण प्रॉपर रिअलमध्ये जे अँसर रायटिंग विद्यार्थ्यांनी लिहिलेलं आहे आणि ते क्वेश्चन मग कशा पद्धतीनं समजून घेतलं आणि त्याचं करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे, कसं आन्सर एक्झॅक्टली लिहित असतात, हे सगळं तुम्हाला आज या लेक्चरमध्ये मी दाखवणार आहे. म्हणजेच काय, तर रिअलिटी चेक आपण बघणार आहे. म्हणजे रिअल तुम्हाला आन्सर रायटिंग आज बघायला मिळणार आहे आणि कशा पद्धतीनं क्वेश्चनला अप्रोच करायचं असतं हे सगळं रिअल बेसिसवरती मी हे तुम्हाला पुरावे दाखवून तुम्हाला समजावून सांगणार आहे, जेणेकरून इफेक्टिव्ह पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ते समजून घेता येईल. मग यामध्ये एक्झाम्पल म्हणून आन्सर रायटिंग ग्रुपवरती मी एक क्वेश्चन जो पोस्ट केला होता त्याचे आन्सर काही विद्यार्थ्यांनी लिहिलेले आहेत, काही विद्यार्थिनी लिहिलेले आहेत. तर क्वेश्चन एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला घेतलेलं आणि या लेक्चरमध्ये आपला अजेंडा काय असणार आहे की क्वेश्चन कसा समजावून घ्यायचा असतोय आणि क्वेश्चनची डिमांड कशी समजावून घ्यायची असते, क्वेश्चन एक्झॅक्टली आन्सर कुठल्या पद्धतीचं मागतोय, नेमका कोणता कंटेंट मागतोय, ही जी मागणी आहे ना प्रश्नाची ती कशी समजून घ्यायची हे याच्यामध्ये आपण हे एक्झाम्पल घेऊन आपण समजावून घेणार आहोत. आता बऱ्याच वेळा काय होतंय की कीवर्ड्सवरती जास्त लक्ष द्या, मग इल्युस्ट्रेट करा म्हणजे काय, एक्सप्लेन करा म्हणजे काय, एक्झामाइन करा म्हणजे काय, या असल्या गोष्टी सुद्धा काही ठिकाणी शिकवल्या जातात आणि विद्यार्थी सुद्धा मूर्खासारख्या गोष्टी फॉलो करतात. एक्सप्लेन करा म्हटलं की त्याचा अर्थ अगोदरचा क्वेश्चन पूर्ण काय त्याच्यावरती बदलत असतोय, हे बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही. दुर्दैवानं जे काय स्वघोषित गुरु वगैरे आहेत त्यांना सुद्धा ही माहिती नाहीये बऱ्या, कारण कधी स्वतः हे केलेलंच नाहीये. त्यामुळं पण याच्यामध्ये आपल्याला प्रॅक्टिकल लेवलला जाऊन एक्झॅक्टली नेमकं काय करायचं हे समजायला पाहिजे. तर आपल्याला हे कीवर्ड सोडून क्वेश्चन समजून घेणं कसं आहे, त्याची डिमांड समजून घेणं कसं आहे, हे समजून घेतं किती गरजेचं आहे हे समजता येईल आणि ते समजून सुद्धा घेता येईल. तर याच्यामध्ये एक्झाम्पल म्हणून आपण क्वेश्चन काय घेतलंय की फॉर इंडिया द US चायना कॉम्पिटिशन इन वेस्ट एशिया opens new avenues of engagement, how would you analyze? तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट काय अंडरलाईन केली की US चायना कॉम्पिटिशन. US चायना कॉम्पिटिशन, USA आणि चायनाची स्पर्धा कुठं चालू आहे, वर्चस्वाची स्पर्धा चालू आहे, हे ढोबळ मनाने आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आयडिओलॉजीची स्पर्धा चालू आहे, विचारसरणीची, एक कम्युनिस्ट सरकार आहे, एक डेमोक्रेटिक सरकार आहे, ही विचारांची लढाई सुरूच आहे. आणि दोन्ही देश जे आहेत ते इंडो पॅसिफिक रिजन घ्या किंवा वेस्ट एशियाचं रिजन घ्या, तिथं स्वतःचा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. हे सोपं नॉलेज आहे याचं, जे की द हिंदूमध्ये अनेक वेळा ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे आणि याच्यावरती वेगळे लेक्चर पण ऑलरेडी मी बनवून ठेवलेलं आहे. आता हा पहिला मुद्दा झाला, याचं हे नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे, बेसिक नॉलेज. आणि आता एक घटना काय घडते हो, तर एक घटना काय घडते, G20 मध्ये आपण काय बघितलं, G20 मध्ये आपण बघितलं की इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर याची घोषणा G20 मध्ये केली इंडिया प्रेसिडेंट असताना. आणि याला सपोर्ट इंडिया, मिडल ईस्ट आणि युरोपियन कंट्री सोडून कोणती कंट्री सपोर्ट करते, USA सपोर्ट करते. आणि USA तर इथं प्रॅक्टिकल लेवलला कुठंच दिसत नाही. मिडल ईस्ट कंट्री USA आहे का, नाहीये. युरोपियन कंट्री USA आहे का, नाहीये. इंडिया म्हणजे USA आहे का, नाहीये. तरी पण USA का सपोर्ट करतोय, कारण इथं चायनाचा इन्फ्लुअन्स कमी करण्यासाठी, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हला कॉम्पिट करण्यासाठी, त्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह ज्याला शॉर्टमध्ये BRI आपण म्हणतो, चायनाचा प्रोजेक्ट आहे तो, त्याला त्याची क्रेडिबिलिटी कमी करण्यासाठी हे सगळं करतोय. म्हणजे पुन्हा काय झालं, चायनाचं आणि USAचं कॉम्पिटिशन दिसतंय तिथं. आणि हे कॉम्पिटिशन करण्यासाठी USA ह्या कॉरिडॉरला सपोर्ट करतोय आणि या कॉरिडॉरचा फायदा कुणाला होतोय, इंडियाला होतोय. या कॉरिडॉरचा फायदा मिडल ईस्ट कंट्रींना होतोय, आणखी कुणाला होतं, युरोपियन कंट्रीला होतोय. आणि त्याच्यामध्ये इंडिया एक आहे, हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे दोघांची भांडण, तिसऱ्याचा लाभ. इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं. तर इथं वेस्ट एशिया म्हटले, ठीक आहे. तर वेस्ट एशिया सोबत USA चायना यांचं जे काय टसल आहे ते आपल्याला वेस्ट एशिया सोबत जोडण्याला कसं मदत करतं. व्हेन्यू मीन्स कनेक्शन, हाऊ टू कनेक्ट दॅट एरिया. सो त्याला रिप्रेझेंट इथं अव्हेन्यू शब्द केलेला, अव्हेन्यू वगैरे म्हणू शकतो त्याला. म्हणजे अव्हेन्यूज म्हणजे एक उपलब्धी आहे, एक अपॉर्च्युनिटी आहे जोडण्याची. आता इथं सांगितलेलं की इंडिया, USA आणि चायनाचं कॉम्पिटिशन इंडियाला वेस्ट एशियन कंट्री सोबत जोडण्यासाठी कसं मदत करतं.
एंगेजमेंट आपल्याला तिथं सांगायचे. आणि त्याच्यामध्ये एकच एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं आत्ताच करंटच ठरू शकते. ते कोणतं? इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, ते ठरू शकतं. आणि पुढे सरळ तुम्हाला काय सांगितलंय? हाऊ वुड यू अनालाइज, तुम्ही कसं याचं विश्लेषण कराल हे सांगितलेलं आहे. आय एम सॉरी. सो आणि इथं डायरेक्ट इंग्लिशमधून तुम्हाला समजत नाही, खाली हिंदीमधून दिलेलंच असते. आणि आत्ताचं जर मेनचा पेपर बघितलं तर हिंदीमध्ये पहिल्यांदा दिलं होतं आणि त्याचं ट्रान्सलेशन इंग्लिशमधून दिलं होतं. मग हिंदीमधून तुम्ही काय गोष्टी समजावून घेऊ शकता, जसं की व्हेन्यू वगैरे म्हटलं, हे समजत नाही तुम्हाला तर जुडा वगैरे तुम्हाला समजतंय की तिथं अर्थ एक्झॅक्टली त्याचा काय लावायचा. आणि या सगळ्याचं मग आप कैसे विश्लेषण करेंगे. आता आप कैसे विश्लेषण करेंगे, आता बऱ्याच वेळा काय होतंय की विश्लेषण करा किंवा परीक्षण करा, याच गोष्टीचा पोरं अभ्यास करत बसतात की याचा एक्झॅक्टली अर्थ काय. आता आप कैसे विश्लेषण करेंगे याचा अर्थ कशावर ठरतो? तर याचा अर्थ कशावर ठरतो की अगोदर हे वाक्य काय दिलेलं आहे याच्यावरती त्या आप कैसे विश्लेषण करेंगे याचा अर्थ ठरतो. त्यामुळे याच्यावरती भर द्यायचाच, आपण द्यायलाच पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा जास्त हे समजून घेण्यावरती भर द्यायला पाहिजे. म्हणजे सरळ सरळ आता हे सगळं तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये समजावून सांगितलं की क्वेश्चनची डिमांड कशी समजून घ्यायची असते. हे पहिल्या लेक्चरमध्ये आपलं डिस्कशन झाले आणि पहिलं लेक्चर बघितले ना त्यांना हे सगळं माहिती आहे. मग याची डिमांड काय झाली? एक तर USA चायना कॉम्पिटिशन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्या कॉम्पिटिशनचं फळ G20 मध्ये काय झालं? तर त्या कॉम्पिटिशनचं फळ चायनाला काउंटर करण्यासाठी USAनं इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरला सपोर्ट केला. इंडियाला खऱ्या अर्थाने चायनाला कॉम्पिट करण्यासाठी. मग हे सगळं ही डिमांड आहे क्वेश्चनची, हे आपल्याला समजलं की इंडिया चायनाची का कॉम्पिटिशन चालू आहे, त्याच्यामुळं चायना आणि USA यांची जी काय कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामुळं वेस्ट एशियाला इंडियाला कनेक्ट करण्याचा कोणती अपॉर्च्युनिटीज उपलब्ध होतील, ते कसं तुम्ही अनालाइज कराल हे सांगितलेलं. ही डिमांड आपल्याला समजली. आता याचं जे आन्सर आहे ना ते कसं असायला पाहिजे, आणि तुम्ही आन्सर रायटिंग ग्रुपवर नसाल ना तर आन्सर रायटिंग ग्रुपवरती येऊन बघा. खूप छान पद्धतीने मुलं आन्सर लिहितात, खूप छान पद्धतीने मुले आन्सर लिहितात. आणि मला सुद्धा वाटतं की बाबा मी सुद्धा हा विचार केला नव्हता, असे मुद्दे विद्यार्थी तिथं मांडतायत आणि खूप छान पद्धतीने आन्सर लिहितात. मग आता याचं आन्सर जे आहे ते एका विद्यार्थ्याने लिहिलेलं आहे. काजल मखदूम म्हणून एक विद्यार्थिनी आहे, खूप छान पद्धतीने आन्सर लिहिते आणि तिनं हे आन्सर लिहिलेलं आहे खूप छान पद्धतीने, मराठीमधून लिहिलं आहे. एक इंग्लिशमधलं तुम्हाला आन्सर दाखवतो आणि एक मराठीमधलं आन्सर दाखवतो, म्हणजे दोन्ही विद्यार्थ्यांना समजेल की मी काय बोलतोय. त्याने एक्झॅक्टली आपल्याला म्हणजे मी काय समजावून सांगतो हे तुम्हाला समजेल. मग पहिलं जे मराठीमधलं आन्सर रायटिंग आहे ना ते तुम्हाला दाखवतो. त्याच्यामध्ये किती खूप छान पद्धती, एखादं आन्सर कसं लिहायचं असतं ना तो करेक्ट नमुना आहे असं मला वाटतं की त्याच्यातून तुम्ही खूप काही गोष्टी शिकू शकता. हा त्या विद्यार्थीने लिहिलेला आन्सर पेपर आहे जो इथं तुम्हाला आन्सर शीट पाहावास मिळते. तिथं क्वेश्चन जर वरती आपण बघितला तर क्वेश्चन आहे, फॉर इंडिया द US चायना कॉम्पिटिशन इन वेस्ट एशिया ओपन्स न्यू अव्हेन्यू ऑफ एंगेजमेंट, हाऊ वुड यू अनालाइज 200 वर्ड्स, 200 शब्दांमध्ये ते आन्सर मी लिहायला सांगितलं होतं. आता याच्यामध्ये पहिलं इंट्रो किती म्हणजे स्मार्टनेस असणं हे खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. आन्सर रायटिंगमध्ये त्याचा तुम्हाला उपयोग होतो. इंट्रोडक्शन या मुलीने कसं केलं बघा. इंट्रोमध्ये डायरेक्ट वर्ल्ड मॅप ड्रॉ केला आणि त्याच्यामध्ये हे इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर दाखवलेला आहे. इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, ज्याला आपण शॉर्टमध्ये IMEC म्हणतो, हे तिनं डायरेक्ट इथं ड्रॉ करून दाखवलेलं आहे. मग इथं काय झालं, जे शब्दामध्ये तुम्ही लिहिताय ना ते सगळा टाइम वाचला ना, डायरेक्ट मॅप ड्रॉ करून लगेच तिने दाखवलं ना. आणि याच्यामध्ये मार्क्स कट करायला कुठं चान्सच नाही आहे ना, मार्क्स तुम्ही कटच करू शकत नाही, तुमचे मार्क्स कट होत नाही डायरेक्ट. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रश्न विचारला जातो ना, काय तर डोक्यामध्ये काय तर डोक्यामध्ये आहे म्हणून तो प्रश्न ज्यानं निर्माण केलाय तो प्रश्न निर्माण झाला ना. बऱ्यापैकी डोक्यामध्ये विचार करंटमध्ये जे काय चाललेलं आहे त्याच्यातूनच येतात. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जरी आपण बघितले तर त्याच्यातून तुम्हाला समजतं की त्या वर्षामध्ये काय काय इव्हेंट घडत होते ना, त्याला खरं तर त्याच्या सराउंडिंगचेच क्वेश्चन आपल्याला विचारलेले आहेत. मग आता लगेच इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरचा मुद्दा चालू आहे, म्हणजे हा प्रश्न उपस्थित होणारच होता. आणि मग लगेच त्या मुलीने काय केले की इंट्रोमध्येच ह्या सगळ्या गोष्टी स्पष्ट करून सांगितलेल्या की बाबा क्वेश्चनची डिमांड काय आहे हे तिनं स्पष्ट करून सांगितलं. आणि हे जे आन्सर आहे ते मी चेक केलेलं आहे, ते चेक केलेलं पण तुम्हाला इथंच दाखवतो. हे चेक केलेलं आन्सर आहे मी तिचं. एक मिनिट, जस्ट अ मिनिट. इथं तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने दिसत असेल, तिनं
हा जो इकॉनॉमिक कॉरिडॉर जो आहे त्याला आपण इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतो. तो कॉरिडॉर दाखवलाय, त्याच्यामुळे कोणकोणत्या कंट्री अटॅच होत आहेत ते सुद्धा इथं दाखवले. ते लगेच मी चेक केलं, मला क्लिअर झालं की हे सगळं बरोबर डिमांड जी आहे क्वेश्चनची ते अंडरस्टँड झालेले. लगेच इथं एक्सलंट, म्हणजे याच्यात तुम्हाला मार्क्स कटच करता येत नाहीत आणि तुमचे मार्क्स कटच होत नाही. डायरेक्ट मॅप तुम्ही ड्रॉ करून सगळ्या गोष्टी दाखवताय. त्याच्यामध्ये शब्दामध्ये वगैरे ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस एखादा दुसरा शब्द इकडचा तिकडं होऊ शकतो, त्यामुळे मार्क्स कट होऊ शकतात त्याचा अर्थ बदलल्यानंतर. परंतु इथं अर्थ वगैरे बदलायचा विषयच नाहीये. याच्यापेक्षा बेस्ट इंट्रोडक्शन काय असू शकते या क्वेश्चनचं, म्हणजे इंट्रोडक्शन मध्येच त्याचं डिमांड काय आहे हे सांगून टाकलेले आहे आणि त्याच्यानंतर मग विश्लेषण केलंय. खूप छान पद्धतीने विश्लेषण सुद्धा केले. पुढे बघूया आपण. आता इथं लगेच आकृती काय दाखवते हे सुद्धा लगेच क्लिअर करून त्या मुलीला दाखवलेलं आहे. जस्ट अ मिनिट, व्हॉट्स हॅपनिंग विथ इट. आय एम सो सॉरी फॉर दॅट. लगेच इथं तिनं ही आकृती काय सांगते आपल्याला हे सांगितले. भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर, ज्याला आपण इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर म्हणतोय, हे स्पष्ट करून सांगितले की मला या म्हणजे मॅपमधून काय स्पष्ट करायचं. आणि जे तुम्ही मॅप पेनने ड्रॉ करता ना ते काय स्केलेबल मॅप नसतात, फक्त तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्हाला स्पष्ट तिथं करायचं असतं. जे आन्सर रायटिंगचे रेग्युलर प्रॅक्टिस करतात ते सगळं त्यांना हे सगळं माहिती आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि पश्चिम एशिया हे सांगत असताना बाकी गोष्टी सगळ्या तिनं क्लिअर केलेल्या आहेत या ठिकाणी. या सगळ्या आता 70% जास्त चीन जो आहे तो पश्चिम एशियामधून 70% जास्त तेल आयात करतो. हा जो फॅक्ट आहे हा सुद्धा फॅक्ट चांगल्या पद्धतीने सांगितलाय, त्याला अंडरलाईन सुद्धा करण्याचा प्रयत्न केलेला. म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, की तुमचा इंट्रो बघितल्यानंतरच चेकरला हे समजते की बाबा आन्सर काय पद्धतीचं लिहिलं असेल आणि किती खरं तर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन दिलेली असेल आणि किती विद्यार्थ्याचं या गोष्टीचं अंडरस्टँडिंग आहे हे इंट्रोडक्शनमध्ये समजते. बाकी खाली काही जास्त बघायची गरज उरत नाहीये. तरी पण चेक करणारा चेक करतच असतोय. तरी पण ह्या गोष्टी जरी बघितल्या आपण आता युएसए चीनची स्पर्धा कशी आहे ते स्पष्ट केलेलं आहे, जे की ऑब्व्हियसली डिमांड आहे. त्याचबरोबर अमेरिका भारताकडे आकार लोकसंख्या अर्थव्यवस्थेचा वगैरे म्हणजे मार्केट म्हणून अमेरिकेला कसा फायदा होतोय भारताचा, त्यामुळं कसं होतोय म्हणजे युएसएला येणाऱ्या काळामध्ये एक मोठं मार्केट कसं अवेलेबल होऊ शकते ते स्पष्ट केलेलं आहे. त्यानंतर भारतासाठी असलेले मार्ग, इथं काय स्पष्ट केले, भारतासाठी असलेले मार्ग, मध्यपूर्व कॉरिडॉर आणि ITU-2चा भाग, ITU-2चा सुद्धा उल्लेख इथे केला आहे. म्हणजे हा जो कॉरिडॉर आहे त्याचं बोलणं नुसतं फक्त सुरू होतं किंवा तो विषयच निघाला नव्हता, त्याच्या अगोदर इंडियानं ITU-2 बरोबर कसं काम केलेलं आहे, म्हणजे ITU-2 मध्ये कशा पद्धतीने काम केलेलं आहे, एक नवीन कॉरिडॉर जो रशियाला जोडला जात होता त्याच्यावरती कसं काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे हे सुद्धा स्पष्ट करून सांगितलंय. म्हणजे तुम्ही खोली बघू शकता या गोष्टीच्या सगळ्या. आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण कॉरिडॉरचा भाग ब्रिक्सचा इथं उल्लेख केलेला आहे त्या गोष्टीचा. अब्राहम अकॉर्डचा उल्लेख केलेला आहे. याच्यामध्ये अब्राहम अकॉर्डमध्ये काय झालं होतं, अब्राहम अकॉर्डमध्ये अरेबिया जे सौदी अरेबिया आहे त्यांच्या त्या अरेबियन कंट्रीजमध्ये सौदी अरेबियामध्ये आणि इस्रायलमध्ये एक कॉपरेशनचे संबंध डेव्हलप व्हावेत म्हणून युएसएनं मध्यस्थी केली होती. ट्रम्प तात्यांचा म्हणजे सॉरी ट्रम्पचा इरा आठवा तुम्ही. ट्रम्पनी काय केलं होतं, अब्राहम अकॉर्डच्या अंतर्गत या दोघांना सौदी अरेबियाला आणि इस्रायलला एकत्र आणलं होतं आणि त्या दोघांमध्ये कॉपरेशन मैत्रीपूर्ण संबंध डेव्हलप करायचा प्रयत्न केला होता. तो जो अकॉर्ड झाला त्याला आपण अब्राहम अकॉर्ड म्हणतोय. कारण सौदी अरेबिया जो आहे तो इस्रायलला देशच मानायला तयार नव्हता. कारण इस्रायल जे ज्यू लोकांचा देश आहे त्यांनी पॅलेस्टायनियन लोकांच्या देशावरती म्हणजे पॅलेस्टाईनवरती कब्जा केलाय असंच मानण्यात येत होतं. पण अब्राहम अकॉर्डमुळे काय झालं, त्यांच्यामध्ये सहकार्य निर्माण झालं आणि त्याच्यामुळे हा जो कॉरिडॉर विषय आपण बोलतोय ना, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर, तो सत्यात उतरतोय. कारण तो सौदी अरेबियामधून जाऊन जॉर्डनमधून जाऊन इस्रायलला जोडला जातोय आणि इस्रायल आणि सौदी अरेबियामध्ये कॉपरेशन नसेल, मैत्रीपूर्ण संबंध नसतील तर हे जोडलं जाईल का हो, तर ऑब्व्हियसली जाणार नाहीये. त्यामुळे युएसएची प्लॅनिंग कधीपासूनची, अब्राहम अकॉर्ड पासूनची आहे, त्याच्यासाठीच अब्राहम अकॉर्ड होता, हे सुद्धा इथं या मुलीनं स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणजे हे खूप जास्त महत्वाचं आहे. इथं अब्राहम अकॉर्ड बघितल्यानंतरच मला समजतंय ना सगळं, म्हणजे जो कोणी चेकर असेल त्याला समजेलच ना, म्हणून तर तो चेकर आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर G20चा भारत मध्य पूर्व युरोप कॉरिडॉर G20 मध्ये कशा पद्धतीने त्याची घोषणा वगैरे केली हे सगळं सांगितलं. आणि हे कसं सांगितले तुम्ही बघा, प्रेझेंटेशन आन्सर रायटिंग मध्ये खूप जास्त महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन हे जे केलेलं आहे ना हे खूप जास्त महत्वाचं आहे. प्रेझेंटेशन मध्ये मला लगेच पॉईंट वाईज मला शोधायची गरज पडत नाही, लगेच पॉईंट वाईज मला समजते आणि हे खूप जास्त महत्वाचं असते. मॅप वरती तुम्ही दाखवताय, मला शोधायची गरज नाही,
बघितलं का लगेच एक नजर टाकली का समजते हा जो ड्रॉइंग जे केलेले आहे, ड्रॉ केलेलं आहे हे सगळं ट्री डायग्राम वगैरे आपण त्याला काहीतरी म्हणू शकतो, हे जे आहे ना, हे जे केलेलं आहे हे लगेच पॉईंट वाईज मला लगेच समजते, जास्त काही शोधत बसायची गरज नाही. आणि लगेच कन्क्लुजन वगैरे जे आहेत बेस्ट कन्क्लुजन केले, एकदम बॅलन्स्ड कन्क्लुजन केले. याचा फायदा कसा होईल ना, आव्हान असलं तर काय असू शकते ही सुद्धा गोष्ट याच्यामध्ये स्पष्ट केली. याच्यामध्ये बाकी चुका सांगायसारखं काहीच ना काम नाही, फक्त मी हेच म्हणू शकलो की परफेक्शनवरती आम्ही अजून काम करा हेच म्हणू शकलो. आणि याच्यामध्ये 200 शब्दामध्ये सांगितलं तर हे 210 शब्द झालेत. एवढ्या दोन जर आपण लूप होल सोडले तर बाकी परफेक्ट आन्सर. म्हणजे याच्यातून आपल्याला काय शिकायचं आहे की आपण कमी शब्दामध्ये काही गोष्टी स्पष्ट कशा करू शकतोय आणि पुढच्याला मार्क्स देण्यासाठी मजबूर कसं करू शकतोय. आणि तो डायरेक्ट इमोशनल झाला पाहिजे हो, की मार्क्स ठीक आहे आता काय कट करणार याच्यामध्ये, हे तुम्हाला खूप जास्त मार्क्स देऊन जाईल. आता कट टू दुसरं एक आन्सर दाखवतो तुम्हाला. आता हे जे आन्सर लिहिलेलं आहे शर्वरी तावरे नावाचे एक विद्यार्थिनी आणि तिने लिहिलं इंग्लिश मीडियममधून आन्सर रायटिंग करते आणि या मुलीकडे एवढा कंटेंट भारी, एक्झाम्पल एक नंबर असतात या मुलीचे. सुप्रीम कोर्टचे जजमेंट वगैरे कोट करते, सगळे आकडेवारी करेक्ट कोट करते, जिथं पाहिजे तिथं फक्त कधी कधी कोट करत नाहीये. आणि बाकी जे डायग्राम आहे किंवा मॅप वगैरे मी दाखवला त्याच्यावरती हिचा विश्वास नाहीये, ही फक्त लिहिण्यावरती विश्वास ठेवते असं हिच्या आन्सरमधून मला दिसलं. पण कंटेंटमध्ये जोड नाहीये, म्हणजे एवढं नॉलेज दिसतंय तिच्या आन्सरमधून, फक्त ते मांडण्यामध्ये कुठंतरी चुका होत आहेत. आणि त्या विद्यार्थिनीबरोबर माझं म्हणजे चॅटिंगमध्ये वगैरे बोलणं सुद्धा झालेलं आहे. म्हणजे हे ज्यावेळेस मी आन्सर चेक केलं त्यावेळेस तिचा मेसेज असा होता की मग तुम्हाला काय अपेक्षित आहे, डिमांड क्वेश्चनची ही नाहीये तर मग तुम्हाला काय अपेक्षित आहे. म्हणजे हे विचारायला पाहिजे, विद्यार्थी खूप कमी विचारतात. पण हे जे विद्यार्थी आन्सर रायटिंग सिरियसली करतात ना, त्यांना ही क्युरियोसिटी असते की बाबा मग तुमची डिमांड काय आहे, तुमच्यामध्ये आन्सर कसं असायला पाहिजे. आणि हे विद्यार्थ्यांनी बोलणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हिचा ज्यावेळेस मी कंटेंट बघितलं ना, त्यावेळेस मला जिथपर्यंत एक्झाम्पल आठवत आहेत ना, त्याच्या पण पुढचे एक्झाम्पल बऱ्याच वेळा या विद्यार्थिनीच्या आन्सरमधून मला दिसलेले आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतोय की आपल्याला कुठं काय मांडायचं आहे हे समजायला पाहिजे. आणि ते कुठून समजतं, आन्सर रायटिंगच्या प्रॅक्टिसमधून समजतं. आणि हे इनिशियल लेवलला प्रॅक्टिस आहे. ज्यावेळेस ही विद्यार्थ्यांनी अजून आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करेल ना, शार्प लेवलला जाईल ना, त्यावेळेस आन्सर अजून सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. परंतु आता इथं दोन आन्सर मधला फरक तुम्हाला सांगायचा. इंग्लिश मधून लिहिलेला आन्सर आहे, पहिल्या आन्सरमध्ये आणि दुसऱ्या आन्सरमध्ये जर नॉलेजेबल आन्सर म्हटलं तर पहिल्यापेक्षा दुसऱ्या आन्सर बऱ्यापैकी जास्त एक्झाम्पल असणारा, जास्त आकडेवारी असणारा आन्सर आहे. पण तरी सुद्धा जर मार्क्स मिळायची झाली तर पहिल्या आन्सरला जास्त मिळतील, जे आपण काजलचे आन्सर बघितले. याला का मिळणार नाही जास्त मार्क्स मी तुम्हाला सांगतो. पहिलं तर जी आकडेवारी दिली आहे ती आकडेवारी आपल्याला डिटेलमध्ये बघत बसावं लागणार आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट काय की पहिल्या आन्सरमध्ये काय बघितलं आपण की डायरेक्ट मॅप ड्रॉ केला आणि मॅप ड्रॉमध्ये ते जे इंडिया, मिडल ईस्ट, युरोप इकॉनॉमिक ऑर्डर होता तो दाखवला. तेच ह्या विद्यार्थ्यांनी सुद्धा तेच केले, फक्त ते मॅपमध्ये न दाखवता शब्दामध्ये लिहिलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. हे फरक समजतोय तुम्हाला, दोन्ही सेमच आहे. एका विद्यार्थिनीने काय केले, मॅप ड्रॉ केला आणि ते दाखवलं, आणि दुसऱ्या विद्यार्थिनीने काय केले, शब्दामध्ये लिहिले. त्यामुळे ऑब्व्हियसली जर मेंटॅलिटीचा आपण विचार केला तर ऑब्व्हियसली मार्क्स कुठं जास्त जाणार आहेत, अर्धा एक मार्क कुठं जास्त जाणार आहे, मॅप मध्ये जे लिहिले त्याला जास्त जाणार आहे. म्हणजे आणि त्याच्यामध्ये सुटेबिलिटी सुद्धा खूप जास्त महत्वाची आहे, सुटेबल आन्सर लिहिणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे. ती हिच्या आन्सर रायटिंगवरून मला वाटतं की थोडीशी गडबड केलेली आहे, जे की तिच्यासोबत सुद्धा मी ते बोललेलो आहे. परंतु परत मी काय सांगतोय की हे जे एक्सप्लेन केलं आहे इंट्रोमध्ये, हे सुद्धा एक्सप्लेन करणं खूप जास्त महत्वाचं असतं. जर तुम्ही मॅप वगैरे काढत नसाल, जर तुम्ही डायग्राम वगैरे कुठली देत नसाल, तर हे एक्सप्लेन करणं सुद्धा खूप जास्त महत्वाचं आहे, की त्याच्यामध्ये काही दुमत नाही की एक्सलंट पद्धतीने एक्सप्लेनेशन केलेलं आहे. परंतु मला इथं इम्पोज काय करायचं की मॅप काढा ना, काय एक्सप्लेन करत बसता, एवढा टाइम कुठं असतो आपल्याला, मॅप काढा ना. आता प्रत्येक विद्यार्थ्याला मी काय पर्सनली भेटत नाही, पण जर भेटलो असतो तर त्या विद्यार्थ्याला सांगितलं असतं की एक्सप्लेन करायची गरज काय, मॅप काढ ना. का वेळ घालवते रोज, का तुम्ही वेळ घालवता एवढंच, एक्सप्लेन करायची गरजच नाहीये, मॅप काढा, तो कॉरिडॉर दाखवा आणि पुढे चला, ॲज सिम्पल ॲज दॅट. आणि त्यांना उलट फायदाच होणार आहे, एक तर वेळ वाचणार आहे, दुसरी गोष्ट मार्क्स लगेच मिळणार आहेत, आणि त्याच्यामधून एक इम्प्रेशनच पडणार आहे की बाबा हां, सुरुवातच अशी म्हणजे नॉलेजेबल आन्सर असणार आहे.
दुसरी काय आहे की टू पार्टी पॉलिसी, ट्रम्प इरा पॉलिसी वगैरे याच्यामध्ये दिलेली आहे. म्हणजे जो डीपनेस आहे ना नॉलेजचा, जी अंडरस्टँडिंग जी दिसते ना ती खूप जास्त दिसते. परंतु प्रॉब्लेम परत काय येतोय की परत प्रॉब्लेम मग ते डिटेलमध्ये बघत बसावं लागते, मग हँड रायटिंगचा वगैरे प्रॉब्लेम्स येतोय. आणि याच्यामध्ये सगळं U2 कोट केलेलं आहे, अब्राहम अकॉर्ड कोट केलेलं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, ग्लोबल साऊथ कोट केलेलं आहे. G20चा आपला महत्वाचा एक अजेंडा होता की ग्लोबल साऊथचा व्हॉइस बुलंद करणं. त्या ग्लोबल साऊथ म्हणजे कोण, डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप्ड कंट्री सगळ्या मिळून त्याला आपण ग्लोबल साऊथ म्हणतो. आणि त्या विषयाला याच्यासोबत जोडणं, याच्यासाठी खऱ्या अर्थानं तसा विचार सुद्धा करायला यावा लागतो. आणि ते या विद्यार्थ्यांना खूप स्मार्ट पद्धतीने केलेलं आहे. ग्लोबल साऊथ डायरेक्ट इथं कोट केले, जे की मी पण हे काय एक्सपेक्ट केलं नव्हतं. त्यानंतर अब्राहम अकॉर्ड वगैरे कोट केलेलं आहे. फक्त इथं जे आपण एक्सप्लेन केलं ना ते पॉईंट डायग्राममध्ये आपण करू शकत होतो की बाबा एक डायग्राम काढली आणि त्याला जसं की त्या काजलनं दाखवलं तशा पद्धतीने आपण दाखवू शकत होतो. मग ते का नाही दाखवलं, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न. की जेणेकरून काय होईल की तुम्हाला तुमचं लिहिलेलं समजतंय हो, पण जो चेकर आहे त्याला पण समजायला पाहिजे ना, त्याच्या पण अपेक्षा पूर्ण व्हायला पाहिजे ना, तो पण थोडा इमोशनल झाला पाहिजे ना एक अर्धा मार्क जास्त देण्यासाठी. आणि अर्धा आणि 1 मार्क हे खूप असतात मेन्समध्ये, ट्रस्ट मी. त्यामुळं हे मी जे आहे ते बऱ्यापैकी क्रिटिसिझम करत असतो. अब्राहम अकॉर्ड ह्या मुलीनं खूप छान पद्धतीनं योग्य तिथं जे आहे ते कोट केलेलं आहे योग्य प्लेसवरती. त्यानंतर इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर जो आहे तो परत इथं आता पहिल्यांदा त्याचा उल्लेख करून परत तो इथं कोट केलेला आहे. आपल्याला 70% ऑइल जे आहे ते चायनाला, त्या वेस्टर्न कंट्रीज वगैरे आहे त्यांच्याकडून इम्पोर्ट करावं लागतं. वेस्टर्न कंट्री नाही, वेस्टर्न एशियन कंट्रीज जे आहे त्यांच्याकडून इम्पोर्ट करावं लागतं. हे सुद्धा आकडेवारी जी आहे ती कोट केलेली आहे. दुसरी पुढं मग बाकी एशिया चायना पॉलिटिक्स वगैरे, USA विड्रॉज, जे अफगाणिस्तानमधून विड्रॉज वगैरे केलं होतं त्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. इकॉनॉमिकल आस्पेक्ट सुद्धा सांगितलेले आहेत याच्यामध्ये. हिस्टॉरिकल एंगेजमेंट वगैरे सांगितलेलं आहे. मेजर जिओपॉलिटिकल रोल इन वेस्ट एशिया, जो जिओपॉलिटिकल रोल आहे इंडियाचा वगैरे होऊ शकतो हे सांगितलेलं आहे, विदाऊट अपसेटिंग इट्स ट्रॅडिशनल बॅलन्स. मग याच्यामध्ये हे जे आहे ना, जे कन्क्लुजन दिले ना ते कन्क्लुजन खूप छान पद्धतीने दिले. त्याच्यामध्ये काय सांगितलं की रशियासोबत पण इंडियाने चांगले संबंध ठेवायचे आहेत, US सोबत पण चांगले संबंध ठेवायचे आहेत. आणि हे सगळं असताना मग इंडियानं स्वतःचा मनसुबा जो आहे तो तिथं साध्य करायचा, हे खूप छान पद्धतीनं एक्सप्लेन केले. परंतु इथं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की मला हे सिद्ध करायचं नाही की पहिल्या अँसरमध्ये कशात चुका आहेत, कशा चांगलं आहे, दुसऱ्या अँसरमध्ये कसं चांगलं आहे, कशात चुका आहेत, मग दोन्हींमध्ये कोण श्रेष्ठ आहे याच्यामध्ये मला जायचं नाही. याच्यामध्ये मला हे सांगायचं आहे की दोन्ही अँसर जरी आपण बघितले तरी जर कंटेंट बेस जर आपण घेतला ना, तर असा हे जे काय डावरे विद्यार्थी आहे, असावरी डावरे मे बी माझ्या मते, की ही असावरी जी आहे ना तिचा अँसर नॉलेजच्या दृष्टीतून, कंटेंटच्या दृष्टीतून 1 नंबर आहे. त्याच्यामध्ये मार्क्स कट होत नाही. परंतु प्रॉब्लेम कुठं होतोय, त्याची मांडणी तुम्ही कशी करताय, इथं प्रॉब्लेम येतो. मला प्रॉब्लेम त्याच्याबरोबर की तुम्ही मांडणी जी आहे ती कशी करताय. UPSC मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला किती नॉलेज आहे हे कधी आणि कुठं दिसेल, हे तुमच्या पेपरवरती दिसणार आहे, तुमच्या अँसर रायटिंगमध्ये दिसणार आहे. ते काय तुम्हाला पर्सनली घरी येऊन तुमच्या क्वेश्चन विचारणार नाहीयेत की ज्याचं तुम्ही तुमच्या मताप्रमाणे एक्सप्लेनेशन देऊ शकाल. ते पेपरवरती दिसणार आहे आणि ते 150, 200, 250 शब्दामध्ये तुम्हाला मांडावं लागणार आहे खूप छान पद्धतीने. आणि तुम्ही तिथं रिप्रेझेंट करत नाही, तुमचा जे अँसर रायटिंग आहे ते रिप्रेझेंट करते तुम्हाला. आणि ते बघून लोक ठरवणार आहेत की बाबा हा नॉलेजेबल विद्यार्थी आहे, मग याला एवढे मार्क्स द्या. आणि त्याच्यावरती ठरणार आहे तुम्ही मेरिट्समध्ये येणार आहे का नाही येणार. म्हणून माझा आग्रह काय असतो की नॉलेज तुमच्याकडे आहे का नाहीये हे महत्वाचं आहेच, त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आहे ते नॉलेज तुम्ही मांडताय कसं. आणि ते जे आहे ते लगेच कुणालाच येत नसते. कोण काय पहिल्यापासून सगळं कसं मांडायचं हे शिकून आलेलं नसतं. पण मग त्याच्यासाठी काय करायला लागेल, आन्सर रायटिंगची रिगरस प्रॅक्टिस करावी लागेल. आन्सर रायटिंगची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल. आणि बऱ्यापैकी ह्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आन्सर लिहित आहेत. बरेच बाकीचे पण विद्यार्थी बरेच लिहित आहेत. पुढच्या वेळेस ज्यावेळेस अजून दुसरा क्वेश्चन आपण एक्झाम्पल घेऊ त्यावेळेस ते विद्यार्थी तुमच्यासमोर येतीलच. परंतु याच्यामध्ये मला तुम्हाला हे सांगायचं होतं, अगोदरच्या पहिलं जे लेक्चर आपण घेतलं होतं त्याच्यामध्ये
क्वेश्चन कसा समजून घ्यायचा असतो, त्याची डिमांड कशी समजावून घ्यायची असते, क्वेश्चनचे पार्ट कसे असतात, इंट्रो, मेन बॉडी, कन्क्लुजन, हे कसं असते, हे बेसिक इन्फॉर्मेशन आपण जाणून घेतली होती. त्याच्यानंतरचं दुसरं लेक्चर जे आपण बनवलेलं, त्याच्यामध्ये आपण काय जाणून घेतलं, तर त्याच्यामध्ये आपण हे जाणून घेतलं की एक इफेक्टिव्ह आन्सर लिहिण्यासाठी काय काय गोष्टी आन्सरमध्ये ऍड करणं गरजेचं असते. जसं की एक्झाम्पल, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स असतात, एखाद्या कमिटीचा रिपोर्ट असतोय, एखादी आता NCRBचा रिपोर्ट वगैरे, NCRBची नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सांगितली होती तुम्हाला, कशा पद्धतीनं तिथं आपण यूज केली होती गेल्या वेळेस लेक्चरमध्ये. म्हणजे असे वेगवेगळी जी तथ्य असतात, ऑफिशियल तथ्य, त्या गोष्टी कशा आन्सर रायटिंगमध्ये ऍड करायच्या, त्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यांना कसं आन्सर इफेक्ट होतं, हे 2 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो होतो. आणि 3 नंबरच्या लेक्चरमध्ये म्हणजे आजच्या या लेक्चरमध्ये डायरेक्टली मी तुम्हाला कुठं आणले की एक्झॅक्टली आन्सर कसं लिहायचं. आणि विद्यार्थी, हे जे विद्यार्थी आहेत, मग हे आसावरी शर्वरी सॉरी शर्वरी डावरी असू द्या किंवा काजल मखदूम असू द्या, हे जे विद्यार्थी आन्सर रायटिंग खूप चांगल्या पद्धतीने लिहित आहेत, यांच्याकडून आपण कसं शिकायचं, मग यांच्या कॉम्पिटिशनमध्ये आपण कसं यायचं, जेणेकरून आपलं सुद्धा आन्सर चांगल्या पद्धतीनं होऊ शकेल. हे दोन विद्यार्थिनींचं मी आन्सर तुम्हाला दाखवून सांगण्याचा प्रयत्न केला. आणि याच्यामध्ये मग मांडणी किती गरजेची आहे हे सुद्धा आपण शिकायचा प्रयत्न केला. मग याच्यामध्ये कंटेंटवरती आपल्याला काम करायचं असेल तर हे शर्वरीकडून शिकायला पाहिजे, आणि मांडणीवरती आपल्याला काम करायचं असेल तर ते आपण काजलकडून शिकायला पाहिजे. या 2 विद्यार्थ्यांचे जर आन्सर रायटिंग आपण बघितले तर, म्हणजे नॉलेज किती असायला पाहिजे, तर ते शर्वरीनं हे दाखवून दिले आपल्याला की नॉलेज एवढं असायला पाहिजे. आणि मांडणी कशी करायला पाहिजे हे आपल्याला काजलनं ते मॅप वगैरे ड्रॉ करून दाखवलं की मांडणी कशी असायला पाहिजे, डायग्राम वगैरे तिनं काढून दाखवलं की मांडणी कशी असायला पाहिजे. हे या 2 विद्यार्थ्यांकडून आपण शिकू शकतो, या 2 आन्सर शीटमधून आपण शिकू शकतो. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये, एवढंच मला तुम्हाला समजावून सांगायचं होतं. अशा चांगल्या पद्धतीनं मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आणि या 2 विद्यार्थिनी ज्या खूप छान पद्धतीने आन्सर रायटिंग करतायत, यांच्याकडून तुम्ही भरपूर गोष्टी या एक स्पेसिमेन मधून शिकला असाल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेल. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.